आता आपण एडोके चंद्रकांत सोनवणेसाठी सत्कार ठेवलेला आहे. भावी खासदार झालेले त्याच्यावर सत्कार ठेवलेले. संपूर्ण राजकीय प्रवास आहे तो कशा प्रकारे त्यांचा यशस्वी झाला व पुढे होणार आहे याच्याबद्दल त्यांनी 2 शब्द सांगायचे आहेत. सर्वांना जय मूल्यवासी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, नमो बुद्धाय, जय लवजी. साथियो, आपण मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली आणि आजच्या या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला आपण माझा मोठ्या उदारमनाने भांडूप तालुका युनिटच्या वतीने या ठिकाणी आपण सत्कार करत आहात. त्याबद्दल आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे, शुभचिंतकांचे आणि हितचिंतकांचे मी प्रथम आभार व्यक्त करतो. साथियो, माझा जो राजकीय प्रवास आहे हा 2013 ला सुरू झाला आणि प्रथमतः वार्डाध्यक्ष, त्यानंतर तालुकाध्यक्ष, त्यानंतर जिल्हा सचिव आणि त्यानंतर आता जिल्हा महासचिव. हे करत असताना समाजाची लढाई लढत आहोत आम्ही. निवडणूक लढवणं हा तर आमचा उद्देश आहेच. सत्ता परिवर्तन बाबासाहेब म्हणतात की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला देशाची शासनकर्ते जमात बनायची आहे. आणि म्हणून साथियो, खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेब असंही म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. साथियो, आपल्या समाजामध्ये भरपूर लोक शिकलेले आहेत, शिकलेले आहेत आणि डायरेक्ट संघर्ष करतात, संघटित होण्याचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणून ज्या बामसेब संघटनेने आम्हाला या तळागाळातल्या बहुजनांना SC ST OBC मायनॉरिटी, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बुद्धिस्ट, शिवधर्मीय, लिंगायत, शीख, कुणबी, मराठा, OBC, NDT, VJT या तमाम बहुजनांना 6743 जातीतल्या बहुजनांना आम्ही एकत्र करून या देशामध्ये राजकीय पार्टीशिवाय पर्याय नाही. कारण या देशाची जर सत्ता जर हलवायची असेल किंवा या देशाच्या जर तिजोऱ्या उघडायच्या असतील तर त्यासाठी राजकीय पार्टी आवश्यक आहे. आणि म्हणून साथियो, या भारतामध्ये हजारो पार्ट्या असताना सुद्धा बहुजन मुक्ती पार्टीची गरज का लागली तर आज भारतामध्ये या सामान्यांचं नेतृत्व कोणी करत नाही, कुठली पार्टी करत नाही. आज एखाद्या व्यक्तीला उभं केलं जातं, कार्यकर्ते आपला स्वतःचा खर्च करतात आणि म्हणतात साहेब आगे बढो. पण आजच्या घडीला असं दिसत आहे, साहेब निवडून आल्यानंतर आगे बढतात, मागे वळून पाहत नाही. आणि म्हणून बहुजन मुक्ती पार्टीनं एक उद्देश, एक पॉलिसी बनवली की आगे बढ़ना है तो सबको साथ में बढ़ना है. आणि म्हणून साथियो, आज आम्ही समाजाची लढाई लढत आहोत. 2019 ला मला कल्याण ग्रामीण 144 मधून आमदारकीचं तिकीट मिळालं आणि त्या तिकिटाचं बहुजन समाजासाठी आम्ही काम केलं. त्यावेळेस 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देणारा मी कल्याण ग्रामीण मधला एकमेव उमेदवार होतो. आणि म्हणून साथियो, समाजाला जो विश्वास दिला, अनेक आमिष आले, अनेक धमक्या आल्या, अनेक काही गोष्टी झाल्या, परंतु आम्ही डगमगलो नाही. कारण समाज माझ्या पाठीशी होता आणि ती कुठलाही एक समाज नव्हता, तर सारा बहुजन समाज माझ्या पाठीशी होता. आणि म्हणून साथियो, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर लिहून त्यांना मी एक विश्वास संपादन केला की मरेल तर समाजासाठी आणि जगेल तरी समाजासाठी. आणि किती आमिष आले, किती धमकी आल्या, तरी मी माझी उमेदवारी बिलकुल माघार घेणार नाही. आणि त्या विधानसभा मतदारसंघामध्ये गाववाणी सोडले तर बाहेरचा मी एकमेव उमेदवार होतो. आणि अनेक वेळा त्यांनी मला धमकावण्याचा प्रयत्न केला, अनेक वेळा मला त्यांनी आमिष देण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मी स्वीकारलं नाही. आणि म्हणून साथियो, बहुजन मुक्ती पार्टीनं हाच विश्वास, हाच माझा जो प्रामाणिकपणा आहे हेच लक्षात ठेवून याही ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही 5-6 जण असताना त्या 6 जणांमधून माझी उमेदवारी त्या ठिकाणी डिक्लेअर केली आणि मला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे.
तर साथियो मी आपल्या बहुजन समाजाला मी अपील करतो, मी विश्वास देतो की साथियो हा सोडवण्यासाठी किती मोठा झाला संपले हॅलो हॅलो मी किती मोठा झालो हॅलो तर साथियो चार्जिंग नाही का हॅलो हॅलो तर साथियो ज्या समाजाने मला आज मोठं केलेलं आहे त्या समाजाचं अर्थात बहुजन समाजाचे फार उपकार आपल्यावर आहे. कोळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर अण्णाभाऊ साठेंपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज असतील, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, तमाम या बहुजन महापुरुषांच्या त्यागामुळे आज आपण या ठिकाणी सूटबूट आणि कोटामध्ये राहायला शिकलो. त्यांच्या या कृपेने त्यांनी जर त्यावेळेस जर हालापेक्षा किंवा आपल्या स्वातंत्र्यासाठी जर लढले नसते तर आज आपण खासदार केलाच काय आपल्याला एखादा मेंबर सुद्धा आपल्याला उभं केलं नसतं. परंतु महापुरुषांच्या कृपेनं आज आपल्याला माडी गाडी बंगला टीव्ही बीव्ही या सर्व गोष्टी आपल्याला आज मिळत आहे. आणि म्हणून साथियो या समाजाचा विश्वास संपादन करून ज्या पद्धतीने 2019 ला माझ्या बहुजन समाजाने मला वोट देतो आणि नोट देतो अशा प्रकारे मला 2.5 लाखाची मदत केली आणि पूर्ण विधानसभेची मला आमदारकी निवडून आणण्यासाठी किंवा निवडणूक लढवण्यासाठी मला त्यावेळी मदत केली. त्याही वेळेस मला हा बहुजन समाज मदत करणार आहे आणि या समाजाच्या बलबुद्ध्यावरती समाजाच्या विश्वासावरती याही वर्षी मी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देणार आहे की आपल्या विश्वासाला तडा जाऊ नाही. कारण आम्हाला माहित आहे की आपण लाखो रुपये करोड रुपये खर्च करू शकत नाही, परंतु एवढा आपण करू शकतो की आपल्या समाजाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकतो की भले आम्ही लाखो रुपये खर्च करू शकत नाही किंवा आता आम्ही समाजाला काही देऊ शकत नाही, परंतु जर निवडून जर आलो तर या समाजासाठी आणि समाजासाठी आम्ही काम करू ही मी आता या ठिकाणी ग्वाही देतो. साथियो माझ्या भांडूपमधील सर्व कार्यकर्त्यांनी सर्व शुभचिंतकांनी या ठिकाणी सत्कार केलेला आहे, सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. साथियो मी यांचं खरं मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण माझे मतदारसंघ ठाणे असून भांडूपमध्ये या ठिकाणी माझा सत्कार होत आहे. यापेक्षा वेगळा क्षण माझ्यासाठी दुसरा नाही. या चळवळीला ही चळवळ आहे, महापुरुषांची चळवळ आहे आणि म्हणून साथियो मी जरी लोकसभा निवडणूक लढत असलो तरी माझा जास्तीत जास्त खालीचा वाटा हा समाजाची लढाई लढणं आहे आणि बहुजनांना त्या ब्राह्मणवादी शाहीतून मुक्त करण्यासाठी या व्यवस्थेतून मुक्त करण्यासाठी अहोरात्र संघर्ष करण्यासाठी आम्ही अहोरात्र कटिबद्ध आहे. एवढं बोलून मी माझं लांबलेलं थोडस भाषण संपवतो आणि मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून सर्वांना महापुरुषांना वंदन करतो. धन्यवाद. जय मुळेवाशी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, नमो बुद्धाय. सच्चर कमिशन लागू